आमदार अण्णा बनसोडेजी, आपले खासदार, सातत्याने संसदपटू राहणारे श्रीरंगप्पा बारणे, विधिमंडळातील आमच्या सहकारी आमच्या भगिनी उमाताई खापरे, आमचे बंधू अमित गोरखे, तसंच योगेश बहल, ॲडव्होकेट गोरक्ष लोखंडे, कविताताई आलाट, नाना काटे, प्रशांत शितोळे, नारायण भरवडे, श्याम लांडे, राजू मिसाळ, उल्हास शेट्टी, पंकज भालेकर, जितेंद्र ननावरे, विकास साने, अक्षय माचरे, सचिन आवटे, प्रशांत महाजन, ज्ञानेश्वर कांबळे, बाबा कांबळे, विविध राजकीय पक्षाचे उपस्थित असणारे सर्वच आजी माजी सन्माननीय पदाधिकारी, माझ्या पिंपरी चिंचवड परिसरातील जमलेले सर्व प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनी, ज्यांनी आपल्याला या कार्यक्रमाच्या करता निमंत्रित केलं ते आपले आयुक्त PCMCचे शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, त्यामध्ये उपायुक्त अण्णा बोदडे, सर्व अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग, जिला आत्ताच आपण जिचा सत्कार केला 10वी मध्ये, तिचे वडील पारनेर सारख्या अहिल्यानगर जिल्ह्यातून एका दुष्काळी तालुक्यातून आपल्या परिसरामध्ये आले, शिक्षक म्हणून खाजगी संस्थेमध्ये काम करतायत. त्यांना 3 मुली, परंतु श्रावणी अतिशय हुशार अशा प्रकारची मुलगी निघाली. मी अलीकडे बघतोय, काल पण मी जिल्हा परिषदेचा कार्यक्रम केला मित्रांनो, किंवा तुम्ही 10वी 12वी बघा निकाल, मुलं काही त्याच्यात जास्त संख्येने येत नाही जेवढ्या मुली येतात. त्याच्यामुळे मी महाराष्ट्रातल्या तमाम मुलींचं विशेष कौतुक करतो, विशेष अभिनंदन करतो. आपला राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, तसंच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, रमाई माता, ह्या सगळ्या महिलांनी खऱ्या अर्थाने शिक्षणाची कवाडं म्हणा, संस्कार म्हणा, सगळ्यांना घडवण्याचं काम म्हणा, हे सगळं केलं. आणि त्याच्यातनं आज मुली खरोखरीच अतिशय उत्तम पद्धतीनं यश मिळवत आहेत. आणि त्याच्यातनंच आपल्या श्रावणीनं यश मिळवलं. त्या श्रावणी टोंगेचं पण मी मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो, तिच्या वाटचालीच्या करता शुभेच्छा देतो. 10वी नंतर तिला आता परदेशात चाललेली आहे. इथे एकाने मला सांगितलं ती एकटी परदेशात चालली, तिच्याबरोबर आपल्याला आईवडिलांना कोणाला तरी पाठवावं लागेल. असं नसतं बाबांनो. 10वीच्या नंतर सहसा ती मुलगी किंवा मुलगा त्याला एकट्यालाच पाठवलं जातं. अलीकडे खूप जग जवळ आलेलं आहे. जरी मुलगी तिथं असली तर रोज आईवडील इथनं व्हिडिओ कॉलवरून तिच्याशी बोलू शकतात, वायफायवरून बोलू शकतात, व्हॉट्सअपवरून बोलू शकतात. सगळं काही होत असतं. आपल्याला कळतं आपली मुलगी कशी आहे, तिथं काय तिला अडचण आहे. इतक्या क्षणाक्षणाच्या बातम्या ह्या आपल्याला मिळवता येतात किंवा तिला आपल्याला सांगता येतात. त्याच्यामुळे ते असे विचार, आत्ताही मला काहींना असं वाटलं की अजित पवार डिक्लेअर करतील, चला आता तिच्या वडिलांनाही तिच्याबरोबर पाठवतो. असं नसतं. जे खरं आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे. आपली श्रावणी इथं जसं तिनं यश मिळवलं तसं तिथं पण ती उत्तम प्रकारचं यश मिळेल ह्याबद्दल माझ्या मनामध्ये तिळमात्र शंका नाही. मित्रांनो, एकंदरीतच मला आपल्याला सगळ्यांना सांगायचंय, हे काय मला आपले माऊली थोरात माजी नगरसेवक यांनी दिलंय, परदेशात पालकासोबत परदेश गमनासाठी पालकासोबत जाण्याबाबतची विनंती. श्रवणी दीपक टोणगे हिला शैक्षणिक कारणासह परदेशात जाण्याची संधी मिळाली, परंतु तिच्या सुरक्षिततेच्यासाठी व देखरेखीसाठी तिच्यासोबत किमान एका पालकाला तरी जाणं अतिशय आवश्यक आहे. आणि त्याचा विचार करून तुम्ही एका पालकाला परदेश गमनास अनुमती द्यावी. ते आपलं आमचे अभ्यास दौरे असतात ना, वेगवेगळ्या राजकीय पक्ष, महानगरपालिकेचा अभ्यास दौरा असतो, साखर कारखान्याचा अभ्यास दौरा, आमदारांचा पण आमचा अभ्यास दौरा असतो. आता अभ्यास किती होतो मला माहित नाही, पण दौरा मात्र होतो. काही जण जरूर अभ्यास करतात, कारण काहींना खूप काही त्याच्यातनं यश मिळत असतं.
आणि व्हिजन असतं, काहीतरी आपण आपल्या कारकिर्दीमध्ये करून दाखवावं अशा प्रकारची मनापासून धारणा असती आणि ते त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. कालच आम्ही निर्णय घेतला, इथून पुढच्या काळामध्ये कुणालाही परदेशात प्रशासनातल्या पण अधिकाऱ्यांना जायचं म्हटलं तर त्यांनी सरकारची परवानगी घेतली पाहिजे अशा प्रकारचे नवीन आदेश कालच काढण्यात आले. मला मध्ये शेखर सिंगांनी सांगितलं की दादा आपल्याला एक आगळा वेगळा कार्यक्रम घ्यायचा आहे आणि त्याला तुम्ही त्या बाबतीमध्ये वेळ द्या आणि त्याच उद्देशाने आपण हा आजच्या कार्यक्रमाला वेळ दिला. खासदार आहेत, आपले उपाध्यक्ष आहेत, आमदार आहेत, अनेक लोकप्रतिनिधी आहेत आणि त्याच्यातून RR सेंटर डॅशबोर्ड प्रणालीचं अनावरण, त्याच्यामध्ये शून्य कचरा प्रकल्प डॅशबोर्ड प्रणालीचं अनावरण, स्वच्छ शौचालय ॲपचं अनावरण, मॅस्कॉट अनावरण आणि स्वच्छ भारत घोषवाक्याचं अनावरण. अशा स्वच्छ भारत, चुकीचं लिहिलंय, स्वच्छ भारत घोषवाक्याचं आपण लोगो त्याच्यातनं हे केला, प्रसिद्ध केला. तो एक कार्यक्रम आपण त्या बाबतीमध्ये घेतला आहे. मित्रांनो, हा जो काही सन्मान सोहळा आहे, स्वच्छ सर्वेक्षण 25-26 ची पूर्व तयारी आणि प्रारंभ या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं तर तुम्हाला सगळ्यांना बोलवलंय. मला आत्ता बाबा सांगत होता की दादा ह्या सगळ्यांचं कौतुक केलं जातंय, परंतु आज 1600 कंत्राटी कामगार ज्यांना पूर्वी 8,000 रुपये लमसम पगार होता, माझ्या माहितीप्रमाणे त्यांना आता 21,500 रुपये पर पर्सन असा पगार त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. मित्रांनो, मध्ये जो कोरोना आला, कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना डॉक्टरांचं महत्व, पॅरामेडिकल स्टाफचं महत्व, नर्सेसचं महत्व आणि स्वच्छता करणारे स्वच्छताचं महत्व आलं. खरोखरीच आपण कधी विचार करत नाही, आपण अनेक शहरात राहतो, ग्रामीण भागात राहतो, परंतु हे शहर स्वच्छ करण्याच्या करता कोण राबत असतं? वेगवेगळ्या प्रकारचे चेंबर जे असतात ते चेंबर साफ करण्याच्या करता कोण प्रयत्न करत असतं? आत्ताच मला माझे काही सहकारी सांगत होते की दादा त्याच्यामध्ये एक घटना घडली, BSNLचे 3 लोक, एक चेंबर होतं. वास्तविक BSNLचं चेंबरमध्ये तर काही बाकीचं जायचं कारण नाही, पण कचरा गेला, कचऱ्यातनं पाणी त्याच्यामध्ये सतत पडत गेलं, त्याच्यावर तो कचरा कुजला आणि तो इतका कुजला की तिथं गॅस तयार झाला आणि त्याच्यामध्ये 3 निष्पाप लोक तिथं उतरले आणि मला वाटतं 3घांनी पण जीव त्यांचं गमावला. BSNL वास्तविक आपला कॉर्पोरेशनचं ड्रेनेज वगैरे तशा पद्धतीचं हे नव्हतं, हे BSNLचं पाईपलाईनचं ड्रेनेज होतं. एवढं सगळं चित्र आज बदलत चाललेलं आहे. त्याकरता आपण निश्चितपणे सायकल सक्षम मशीन हे घेतोय. आमचे इंदापूरमध्येच त्याचं युनिट आहे. त्यांनी इतक्या चांगल्या मशीन, म्हणजे फायर ब्रिगेडची मशीन असेल, रिसायकल सक्षम मशीन असेल, ते एक सक करण्याच्यासाठी, प्रेशरनी पाईपनं पाणी मारण्याच्यासाठी फार चांगल्या प्रकारचा त्याचा उपयोग आपण करतो. आम्ही अलीकडच्या काळामध्ये ज्या महानगरपालिकांची ऐपत चांगली आहे त्यांना तिथं खरेदी करायला लावतो, काहींना नगरविकास खात्याकडनं खरेदी करून त्या नगरपालिकांना, महानगरपालिकांना देण्याचा प्रयत्न आम्ही त्या बाबतीमध्ये करत असतो. मागे आपल्याकडे पण 2019ला अशीच घटना, आपल्या कॉर्पोरेशनचा ड्रेनेज साफ करत असताना एक जण मृत्युमुखी पडला, कारण त्यालाही तो जो काही गॅस तयार झालेला होता आणि त्याच्यातनं तो गुदमरला आणि त्याला स्वतःचा जीव गमवावा लागला. परंतु गेलेल्या व्यक्तीला पुन्हा तर आपल्याला आणता येत नाही, परंतु त्याच्यातनं एक माणुसकीच्या भावनेतनं आपल्या कॉर्पोरेशनने त्याच्या मुलाला नोकरी लावली, त्याला घर राहायला दिलं, त्याच्या पत्नीला आणि त्याच्या मुलाला. आर्थिक मदत पण मला वाटतं 20 लाख रुपये त्या ठिकाणी केली. अशा पद्धतीनं नेहमीच आपल्या महानगरपालिकेने अशा काही घटना घडल्यानंतर अतिशय मनापासून, म्हणजे राज्य सरकारचे नॉर्म्सपेक्षा कितीतरी अधिकची मदत करण्याचा प्रयत्न हा झालेला आहे. पण आपला हाही प्रयत्न आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपलं शहर अनेक प्रकारे साफसफाई करत असताना आपल्या शहरामध्ये कुणी माणूस दगवता कामा नये किंवा कुठल्या आमच्या लाडक्या बहिणीला त्रास होता कामा नये.
तिचा जीव संकटात येता कामा नये या पद्धतीनं आपण सतत लक्ष ठेवत असतो। मधी मी माझ्या इथं एक मीटिंग घेतलेली होती की हे जे काही साफसफाई करणारा वर्ग आहे, विशेषतः ह्याच्यामध्ये मेहतर समाज मोठ्या प्रमाणावर असतो, त्याच्यामध्ये इतर काही समाज वेगवेगळे असतात, त्यांच्याकरता हक्काची घरं दिली पाहिजे, त्याच्याकरता त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा दिल्या पाहिजे, त्यांना योग्य पद्धतीनं मानधन मिळालं पाहिजे, त्यांना त्या बाबतीमध्ये ते रिटायर झाल्यानंतर त्यांच्या पुढच्या पिढीला तिथं नोकरी मिळाली पाहिजे। परंतु आम्ही लहान असताना पूर्वी मला आठवतंय की परिस्थिती अशी होती की आपण शौचालयाला जिथं जायचो तिथं सेप्टिक टँक वगैरे काही प्रकरण नसायचं, खाली टोपली असायची आणि त्याच्यामध्ये ते वर्ग तो मेहतर समाजाची लोक यायची आणि ते तो सगळा मैला साफ करायचे आणि ते डोक्यावर घेऊन जायचे। परंतु ते सगळं आता आपण बंद केलंय। मध्ये काहीतरी सभागृहामध्ये याबद्दलची चर्चा झालेली होती, मला असं सांगण्यात आलं अजून काही ठिकाणी चाललेलं आहे। मी ताबडतोब माझ्या सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवलं, लोकप्रतिनिधींना बोलवलं, म्हणलं शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये कालच्या 15 तारखेला 79वा आपण स्वातंत्र्य दिन साजरा केला। जग कुठं चाललेलं आहे, आज आपली मुलं मुली कुठं चाललेली आहेत, सोशल त्या ठिकाणी मीडिया कुठं चाललेला आहे, आणि असं असताना आज देखील आपण आपल्यातल्या काही भगिनी किंवा काही आपले बंधू हे जे करतायत हे अतिशय आपल्याला कमीपणा आणणार आहे। मग कशा करता राज्यकर्ते म्हणून आपण तिथं बसायचंय? म्हटलं किती पैसे लागू देत मला त्याची फिकीर नाही, ते सगळे पैसे आमचं महायुतीचं सरकार देईल, पण कुठेही माझ्या बहिणीच्या आणि माझ्या बंधूच्या डोक्यावर अशा प्रकारचा मैला घेऊन जाण्याची वेळ येता कामा नये, अशा प्रकारचे आदेश आपण स्पष्टपणे त्या बाबतीमध्ये दिलेले आहेत। आणि माझी तुम्हाला विनंती आहे, यदा कदाचित चांद्यापासून बांद्यापर्यंत कुठं काही असं घडत असेल तर ताबडतोब तुम्ही माझ्याशी संपर्क साधा किंवा आमच्या लोकप्रतिनिधींशी संपर्क साधा। मी तिथले काही वरिष्ठ अधिकारी एवढं दुर्लक्ष करत असतील तर तिथं त्यांना निलंबित करणं किंवा इतर त्यांच्यावर ऍक्शन घेण्याच्या करता देखील आम्ही मागं पुढं बघणार नाही, ही पण खात्री आणि हा विश्वास ह्या महत्त्वाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना ह्या निमित्तानं देऊ इच्छितो। मित्रांनो, एकंदरीतच ह्या स्वच्छ सन्मान सोहळ्याच्या बरोबरच आज या ठिकाणी शून्य कचरा झोपडपट्टी प्रकल्प डॅशबोर्ड ह्या अनेक वेगवेगळ्या प्रणालीचं आपण उद्घाटन केलेलं आहे आणि हे महत्त्वाचे टप्पे पूर्ण करत असताना मगाशी खासदार साहेबांनी काही भूमिका इथं मांडली। आजचा दिवस खऱ्या अर्थाने पिंपरी चिंचवडकरांच्या दृष्टीने अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे। लवकरच आपण गणरायाचं स्वागत करणार आहे। मला वाटतं 27 तारखेला गणरायाचं आगमन होत आहे। अतिशय आनंदात उत्साहामध्ये आपण ते सगळं सण साजरा करत असतो। त्याच्यानंतर नवरात्र आहे, त्याच्यानंतर दसरा दिवाळी आहे, सगळे सण समोर आलेले आहेत। सगळ्या वेगवेगळ्या घटकांचे पण अनेक महत्त्वाचे सण पुढे आलेले आहेत आणि ह्याच्यातून एक ह्यावेळेस आम्ही त्याला राज्याच्या वतीनं देखील राज्योत्सव अशा त्याला आम्ही मान्यता दिलेली आहे। आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथराव शिंदे, आशिष शेलार, आम्ही सगळ्यांनी ह्याच्या आधीच्या काळामध्ये लोकमान्य टिळकांनी पुढे आणि त्याच्यातनं अनेक कार्यकर्ते पुढे आले, अनेक मंडळं पुढे आली, अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात, अनेक पर्यावरणाला पूरक अशा प्रकारचे कार्यक्रम घेतले जातात, पर्यावरणाला पूरक अशा प्रकारचे गणराय देखील केले जातात। हे सगळं आपण बघतोय। काळानुरूप आपण पण काही बदल केले पाहिजेत, कारण आता जे कचऱ्याच्या बद्दलची फिल्म तुम्हाला दाखवत होते, आज 1400 टन कचरा आपल्या पिंपरी चिंचवडमधून निघतोय। कुठं आज 1400 टन म्हणजे काही साधा सुद्धा कचरा नाहीये। अनेक लोक आज येत आहेत, टॉवर होत आहेत, त्या स्लमच्या ठिकाणी SRAच्या योजना होत आहेत आणि हे सगळं करत असताना मोठ्या प्रमाणावर चहूबाजूंनी आपलं पिंपरी चिंचवड शहर वाढतंय त्यावेळेस आणि लोकांचं राहणीमान बदलतंय। तुम्ही आठवा, तुमची सुरुवातीला लहान असताना तुमच्या घरातनं निघणारा कचरा आणि आता तुम्ही मोठे झाल्यानंतर तुमच्याकडनं निघणारा घरातला कचरा ह्याचं निश्चितपणे क्वांटिटी वाढलेली आहे, कारण लोकांना
पर्चेसिंग पॉवर त्यांची वाढलेली आणि त्याच्यामुळं त्याच्यात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार आहेत. आता टू व्हीलर, 3 व्हीलर, 4 व्हीलर ह्याला व्हेकलला आम्ही मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देतोय. त्याच्यामध्ये टॅक्स आम्ही जवळपास त्याचा घेतलेला नाहीये, आम्ही टोलला त्याला फ्री केलेला आहे. पण त्याची जी बॅटरी आहे ती बॅटरी ज्यावेळेस निघणार आहे त्यावेळेस त्या बॅटरीची विल्हेवाट लावण्याचा यक्ष प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. तशाच पद्धतीनं मेडिकल मधनं निघणारा हॉस्पिटलचा तो कचरा, ह्याही संदर्भामध्ये ह्याची नीटच विल्हेवाट लावावी लागते. आणि आपण आज आता एवढा बदल झालाय. आज मला तर आपल्या महानगरपालिकेचं कौतुक करायचंय की आपला 7वा क्रमांक आलेला आहे. परंतु 7वा क्रमांक आपलं शहर अशा पद्धतीनं असताना आलेला आहे. म्हणजे बाकीच्यांची शहरांची काय अवस्था आहे ते तुम्ही बघा. खरंच तुम्ही तुमच्या मनाला विचारा की आपलं शहर खरोखरी स्वच्छ असतं का? परंतु एक मराठीत म्हण आहे, वासरात लंगडी गाय शहाणी. तशा पद्धतीनं देशात आपण 7वा आलोय. इंदोर हे पहिल्या क्रमांकाचं आहे. मी मधी शेखर सिंगला, आता नवीन आयुक्त PMCला आम्ही घेतलेले त्यांना, नवल किशोरला, त्याचबरोबर आमचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटलांना, आमचे डुडी कलेक्टर आहेत त्यांना, आमचे योगेश मसे आहेत त्यांना, सगळ्यांना सांगतो. तुम्ही कधी कधी माझा स्वभाव तुम्हाला माहिती आहे, कारण आपण गेले कितीतरी वर्ष एकमेकाला, 35 वर्ष, 91ला तुमचा खासदार झालोय, 34 वर्ष आपण एकमेकाला ओळखतोय. त्याच्यामुळं कुठं कचरा, आता मी परवा एका ठिकाणी गेलो होतो, त्यांनी मस्तपैकी मला बुके दिला आणि तिथंच प्लास्टिक दिलं टाकून. मला त्या बुके घ्यायच्या ऐवजी मी ते प्लास्टिक उचललं पहिलं. मी मुद्दाम नाही करत, माझा स्वभाव आहे. मी कुठेही गेल्यानंतर हे अधिकारी ज्यावेळेस मला बोलवतात ना त्यावेळेस, आता मी बीडला पालकमंत्री आहे, बीडवाले म्हणले दादा तुम्ही मधून अधून येत चला. म्हणलं का रे? तुम्ही यायचं म्हणलं तर 5-6 दिवस शहर स्वच्छ करण्याचा कार्यक्रम चालतो. शहर स्वच्छ करायला लागलं की आम्ही समजतो अजित पवार येणार. मी माझ्या मनाला समाधान करतो, चला आपण येतोय म्हणून तरी स्वच्छ करताय. पण मित्रांनो, याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या. आज आपण सगळ्यांनी आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे. आज पण आपण कुठं जाताना मला राग काय येतो, मी मागे RR पाटलांच्यावर पण चिडलो होतो, लोकांनी माझ्यावर टीका केली. मी म्हटलं का रे RR पाटील, तू मला सांगतोय की स्वच्छता ठेवायची, तो सिंगापूरला उतरला की तू नियमाने वागतो आणि मुंबई एअरपोर्टला आले की वेगळं वागतं, असं का बरं? आज तुम्ही पण इथं बसणार आहे. आता आमची त्या बाबतीमध्ये ही इकडं चाललेली श्रावणी, नेमक्या श्रावणा महिन्यातच श्रावणी निघाली आपली. गमतीचा भाग जाऊ द्या. पण आपण ज्यावेळेस परदेशात जातो त्यावेळेस कचरा टाकायचं म्हटलं तर खिशात टाकतो का? तर तिथं सगळे ते कॅमेरे असतात. आपल्याला सांगितलं असतं की बाबा कचरा खाली टाकला की तुम्हाला दंड बसेल, त्यामुळं तुम्ही घाबरत असतात, दंड नको बसायला. ह्यांनी उचलल्यावर कोण आपल्याला फोन पण करणार नाही, खासदाराचाही फोन येणार नाही, आमदाराचाही येणार नाही आणि अजित पवाराचाही येणार नाही. आपल्याला मग इथंच पिसिंग काय तिथं वशिला का काय, सगळ्याला नियम सारखे. त्याच्यावर आपण स्वच्छ राहतो. माझं म्हणणं, तिथं राहता तर हा आपला भारत आहे ना बाबांनो, हे तुमची माझी मातृभूमी आहे ना. आपण लहानाचे मोठे इथं झालोय, आपल्या मुलांच्यावर संस्कार होत आहेत, आपल्याला पुढची पिढी घडवायची. आपण आपल्यापासून का आता स्मार्ट सिटीच्या बद्दल वेगवेगळ्या गोष्टी दाखवल्यात, काही ठिकाणी खरोखरीच चांगलं काम झालंय. देसाई म्हणून त्याच्यात काम करतात, मी अनेक ठिकाणी त्यांना बोलवत असतो आणि ते काम त्यांच्याकडनं करून घेत असतो. पद्धतीनं ते सजेशन करत असतात. वयस्कर लोकांना देखील 2 घटकात संध्याकाळी फिरायला गेल्यानंतर समाधान वाटलं पाहिजे. 3 करीर मला भेटले. म्हणलं करीर साहेब कुठं राहता? ते म्हणले लोणावळ्याला राहतो. म्हणलं का? नाही म्हणले दादा मी लोणावळ्याला बरा आहे. ते नक्की पुण्याचं आणि पिंपरी चिंचवडचं प्रदूषण पहिल्यापेक्षा वाढलंय, त्याच्यावर लोणावळ्याला कमी आहे, त्याच्यावर लोणावळ्याला गेले असतील असा माझा अंदाज आहे. माणूस रिटायर झाल्यानंतर देखील
स्वच्छ हवा, चांगली हवा, वातावरण चांगलं. हा काल मला ते म्हणाले, एक आमच्या कलशेट्टींचा कार्यक्रम होता, आम्ही अनेक जण होतो. कलशेट्टींनी पण स्वच्छता अभियानामध्ये खूप चांगलं काम केलं. ज्यावेळेस आपल्या आर पाटील साहेबांनी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आणलं आणि खेडीच्या खेडी स्वच्छ झाली, त्यावेळेस कलशेट्टींनी उत्तम काम केलं. मी त्यांना खूप प्रोत्साहन दिलेलं होतं, कारण माझ्याकडे 10 वर्ष पाणी पुरवठा स्वच्छता खातं होतं. निर्मल ग्राम कार्यक्रम आपण महाराष्ट्राला सातत्याने पहिला आणण्याचा प्रयत्न केलेला होता. मोदी साहेबांनी देखील त्या बाबतीमध्ये 2014 साली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी स्वच्छता हीच सेवा हा मंत्र महात्मा गांधीजींनी जो आपल्या देशाला दिलेला होता, त्याच पद्धतीनं नरेंद्र मोदींनी सुरू केलेले स्वच्छता भारत अभियान, स्वच्छ भारत अभियान देशभरामध्ये स्वच्छतेची एक मोठी चळवळ ही उभी केलेली आहे. आणि या अभियानाचा भाग म्हणूनच दरवर्षी जे काही सर्वे होतात, त्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये शहरांची स्पर्धा होती. परंतु त्या सर्वेक्षणातनं केवळ स्वच्छतेचं मोजमाप केलं जात नाही, तर नागरिकांच्या सहभागाला पण प्रोत्साहन देण्यात येतं आणि त्यामुळं शहरी विकासाला एक दिशा मिळते. आणि आम्हाला सगळ्यांना तुम्हा नागरिकांना एकटे शेखर सिंग त्यांनी किती ठरवलं, किंवा त्यांच्या हाताखालच्या टीमनी किती ठरवलं, किंवा माझ्या 1600 लाडक्या ज्या बहिणी आहेत कंत्राटी काम यांनी किती ठरवलं बंधू भगिनी, तरी ते शक्य नाही. आपण पण घाण करता काम, आपण पण गाडीत बसल्यानंतर हळूच काच खाली करायची आणि टाकायचं आणि निघून जायचं, हे बरोबर नाही. आपण आपलं शहर गलिच्छ करतो. मी तर आत्ताच अलीकडं शेखर सिंग बारामतीला एक निर्णय घेतला. महाराष्ट्रात काही शहरामध्ये हायकोर्टाने आदेश दिलेले आहेत, शहर बकाल करू नका, कुठे लावू नका, ठिकाणी अजिबात फ्लेक्स लावता कामा नये. परिपत्रक काढलंय की असं जर कुणी लावलं बारामतीमध्ये अनधिकृत ठिकाणी, तर ज्याचा मंडपवाले असतात ना, त्यांच्याच ते काठ्यान बिठान काय काय बांबू म्हणजे लावायला बांबू, दुसऱ्याला लावायला नाही, तिथं ते आपला बोर्ड उभा करण्याच्या करता, फ्लेक्स उभे करण्याच्या करता, तर ते ज्यांच्याकडनं आलंय त्याच्यावरही केस करायची, ज्याने लावलंय त्याच्यावरही केस करायची, बंदोबस्त करायचा. ह्या पद्धतीनं आपण केलं पाहिजे. पिंपरी चिंचवडमध्ये पण अजित पवारांचा वाढदिवस असो नाही तर देवेंद्र फडणवीसाचा वाढदिवस असो, ते आता लोकांना सोयीचं झालंय. काय झालंय, 22ला त्यांचाही हा वाढदिवस आणि माझाही जुलैला वाढदिवस. एकीकडे देवेंद्र देवा भाऊ लावायचा आणि एकीकडे अजित दादा लावायचा. हार्दिक शुभेच्छा. आणि आमच्या 2 फोटोपेक्षा त्याचा एवढा मोठा. अरे वाढदिवस कुणाचा आहे रे, देवा भाऊचा आहे का अजित दादाचा का तुझा आहे? पण त्याचा एकटा फोटो लावला तर कोणी बघणार नाही, म्हणून ह्याच्या दोघात ह्याचा, हे जे काही प्रकार चालतात हे जरा बंद करा. जिथं फ्लेक्सच्या जागा ठरवल्या तिथं लावा ना, ज्याच्यात दम आहे, ज्याच्यात काय लावायचं, पैसे खर्च करायचे करा खर्च, पण त्याच्यामुळे आमचं शहर का बकाल करता? काय होतं, बोर्ड असे साईडला लावले समोरनं दिसलं नाही ना, तर कधी कधी ऍक्सिडेंट होता कारण नसताना, आणि एकदम अट्रॅक्टिव्ह बोर्ड दिसला तर एखादा 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर वाला देखील गडबडतो आणि तिकडे बघत असताना ऍक्सिडेंट होतो. ह्या गोष्टी फार बारकाईनं, मी मुद्दाम नाही सांगत, मी समाजाच्या भल्याकरता सांगतो. काम करणाऱ्याकडे लोक सांगावं लागत नाही, पण उगीच काम न करता जे स्वतःचे जास्त बोर्ड लावतात ना, समजाव ही बाबा काम करत नाही, लोकांच्या मनात उतरवण्याकरता होतोय. आणि जे कमी बोर्ड लावतात ते लोकांच्यात काम करत माहिती असणार. मी रात्री 12ला त्याच्याकरता धावून जातो, कारण हे लक्षात घ्या. त्याच्यावर तुम्ही पण मतदार आता पुढे मतदान करणार आहे, ज्याचे बोर्ड जास्त त्याचं बटन दाबा. तर मला ते असं झालं ना की शेषनची फार आठवण येते. हे आम्हाला सगळ्यांना स्वतःसारखं सरळ केलं होतं, नाही तर पूर्वी काय खर्च केले जायचे, शेषवर सगळं चिडीचूप होऊन गेलं. म्हणजे आपली लोक ऐकतात, पण
कठोर भूमिका घेतली गेली पाहिजे. कोणाला वाऱ्यावर पण सोडता कामा, कोणाला आम्ही अतिक्रमण काढत असताना त्यांना वाऱ्यावर सोडू नका, त्याची पर्यायी व्यवस्था करा, हॉकर झोन करा. आता शेखर सिंग, मी काल खराडीमध्ये चंदननगर खराडीच्या भागात आपले 2 एकर काहीतरी ओपन स्पेस का काहीतरी होते आणि तिथं अतुल चोरडे यांनी 2 एकरामध्ये इतकं सुंदर हॉकर झोन केलाय. मग तो तिथं करू शकतो तर आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये का नाही? असे पिंपरी चिंचवडमध्ये पण काही स्पॉट असले तर आपल्यात पण मोठे बिल्डर आहेत, त्याला सांगा CSRचा फंड इथं खर्च करायचं काही हॉकर झोन. कारण ज्यावेळेस ज्याची ऐपत येतो चांगल्या पद्धतीनं, आता आम्ही अण्णा आपण सगळेच काही 2 अमित पण होता माझ्याबरोबर, आम्ही उद्घाटन करून आलो ऑफिसची, त्यांची ऐपत होती, त्यांनी तिथं घेतलं. पण जो गरीब आहे त्याचे सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करत गेलं तरी चूलच पेटत नाही, दिवसभर काम केल्यावर चूल पेटती, ती कुठं येणार आहे? त्याच्यावर तो कुठंतरी तिकडे गाडा लावतो. त्याच्याकरता ते हॉकर झोन फार छान केलेले आहेत. तुम्ही कदाचित बघितलं असेल किंवा बघितलं नसेल तर त्या बाबतीमध्ये मगाशी तिथं हे करा. मगाशी खासदार साहेब तुम्हाला काय म्हणले? काय हट्टीये पण काम करतात असं आप्पा मगाशी म्हणले. नाही, पण ते अण्णा बनसोडेला विचारा, ती खरे का? अशा पद्धतीनं, कारण खासदाराचे वेगळं मत, उपाध्यक्षाचं वेगळं मत, आमच्या अमितचं वेगळं मत, आमच्या उमाताईचं वेगळं मत, शंकरचं वेगळं मत आणि महेशचं तर आणखी वेगळं मत, असं नसावं. मित्रांनो, याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु एक परिवार म्हणून मी नेहमीच ह्या शहरावर मनापासून प्रेम केलेलं आहे. मला या शहरात यायलाही आवडतो, इथली कामं करायलाही आवडते आणि जे काही मला देता येईल, मी शेखर सिंग यांना पण ते पण त्यांनी खूप वेगवेगळ्या पद्धतीनं मला नेहमी प्रेझेंटेशन दाखवतात की दादा इथं असं केलं पाहिजे. आमची महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकत असणारी मुलं मुली दर्जेदार निघावी, त्यांनी CBSEचं शिक्षण घ्यावं, त्यांनी चांगल्या पद्धतीनं शिकावं, त्यांनी त्या बाबतीत पुढे यावं, अशा प्रकारचा सातत्याने त्यांचा प्रयत्न असतो. आणि नेहमीच आम्ही सगळ्यांनीच आपल्या महानगरपालिकेमध्ये चांगले अधिकारी आणण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळेच आपली श्रावणी टोणगे, श्रावणी कुठल्या शाळेत होती? महानगरपालिकेच्या शाळेत. म्हणजे महानगरपालिकेच्या शाळेत शिकणारी आपली श्रावणी टोणगे आज परदेशात निघाली. त्याला वाटतं 1 कोटीची स्कॉलरशिप मिळाली, 1 करोड रुपयाची स्कॉलरशिप. म्हणजे खरोखरीच तिचं कौतुक आहे. तिच्या ज्ञानाला, तिच्या बुद्धिमत्तेला मी सलाम करतो. परंतु आता बुद्धिमत्तेचे गुणवत्ते ठेवल्याशिवाय तिथल्या 1.5 2 2.5 तास ज्यावेळेस माझ्या पिंपरी चिंचवड किंवा पुण्याच्या नागरिकांचा वाया जातो येण्या जाण्यामध्ये, त्यावेळेस अक्षरशः ते नर्वस होऊन जातात, नाउमेद होतात, त्यांची सहनशीलता संपती. हे होता कामा नये. म्हणून आपण पिंपरी चिंचवडमध्ये नेहमीच उद्याच्या 50 वर्षाचं प्लॅनिंग करून डबल फ्लायओव्हर वगैरे, आम्ही आता मेट्रोच्या बाबतीत पण परवाच कॅबिनेटला मुख्यमंत्र्यांनी, आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी, कॅबिनेटनी अतिशय महत्त्वाचे निर्णय नागपूरच्या बाबतीत घेतले, पुणे पिंपरी चिंचवडच्या बाबतीत काही रोडच्या बाबतीत घेतले, मेट्रोच्या बाबतीत घेतले, वंदे भारत ट्रेनच्या बाबतीत घेतले. अशा अनेक गोष्टी आम्ही करतोय. त्या बाबतीमध्ये ते केल्याशिवाय गत्यंतर नाही. लोकसंख्या वाढते, नागरीकरण वाढतंय आणि त्याच्यातनं स्वच्छतेला महत्त्व आपण सगळ्यांनी दिलं पाहिजे. आपण आपल्यापासूनच ती सुरुवात केली पाहिजे. ओला कचरा, सुका कचरा, ह्या सगळ्या गोष्टी आज इंदूरवाले इतकं अप्रतिम काम करतात. मला काही तिथले सहकारी मित्र सांगत होते, ज्यांनी हे राबवलं त्याही अधिकाऱ्यांशी मला वाटतं सरदारजी आणि ते लोक आहेत, ते मला भेटले होते. त्यांना आपण पुण्यामध्ये पण आणलं, तुमची मीटिंग झाली. मी काही इतर पण शहरामध्ये त्यांना पाठवलेलं होतं. ते म्हणाले, दादा तिथं मध्य प्रदेशला शिवराज सिंग चौहान, त्यांना तिथं मामाजी म्हणतात, तर ते तिथं मुख्यमंत्री असताना त्यांनी तिथल्या इंदूरच्या महानगरपालिका त्यांच्या ताब्यात होती. त्या सगळ्या नगरसेवकांना सांगितलं की मी काही महत्त्वाचे निर्णय घेणार आहेत, तुम्ही ह्याच्यात कुठेही हस्तक्षेप करायचा नाही, तुम्ही तुमचं काम करा, पण ह्याच्यात हस्तक्षेप करायचा नाही, अधिकाऱ्यांना सांगितलं. त्याच्यानंतर वर्षभरात ते इंदूर एवढं सुधारलं
आज देशात सातत्याने या स्वच्छतेच्या बाबतीमध्ये पहिला क्रमांक इंदोरचा. इंदोर आणि पहिला क्रमांक हे एक असं नातच निर्माण झालेलं आहे. का तर त्या लोकांनी कधी ते रोजच्या रोज तिथं कचरा गोळा होत नव्हता. कचऱ्याचे ढीग पडायचे, ओला कचरा. आज लोक आपलं ते गेट असेल आणि कंपाऊंड असेल तर त्या कंपाऊंडवर ठेवतात, गाडी येते ते घेऊन जाते. इतकंच व्यवस्थित टाइम टू टाइम त्याच्या संदर्भामध्ये आता ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपण पण आपल्या महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये देखील आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांनी, आयुक्त, उपायुक्त, त्यांच्या सगळ्या टीमनी पण इथं काम करताना वेगवेगळ्या पद्धतीनं बऱ्याच गोष्टी इथं करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी नीटपणे होती का नाही अशा प्रकारचं सतत त्याच्यामध्ये लक्ष आहे. परंतु ते लक्ष सगळं देत असताना तुमचं सगळ्यांचं सहकार्य हे मात्र मिळालं पाहिजे अशी माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती. कारण आपल्या इथं 1440 टन प्रतिदिन हा कचऱ्याची निर्मिती होती. 32 प्रभाग आहेत आपले आणि त्याच्यात 100% दारोदारी कचरा संकलन केलं जातं. जवळपास 504 गाड्या या कामाच्यासाठी वापरल्या जातात. सर्व वाहनांना आपण GPS ने ट्रॅक केलेलं आहे आणि तिथले पण आयुक्त तिथले सतत ह्याच्यावर असतात. कुठं जर अर्धा एक मिनिट जरी पुढं मागे झालं तरी त्यांना रिपोर्ट येतो आणि तिथल्या वॉर्ड ऑफिसरला ह्यांना सगळ्यांना जबाबदार धरलं जातं. एवढी ते मिनिट टू मिनिट ते सगळं बघता. घंटागाडीच्या पण रिअल टाइम मॉनिटरिंगमुळे देखील मार्ग कुठला, वेळ कुठली, घराचं कव्हरेज अचूक ठेवलं जातं. ह्या सगळ्या गोष्टी आपण पण त्या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत. परंतु तुबाई नागरिकांचा आणि वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचा, सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांचा, ह्याही सगळ्यांचा अतिशय त्याच्यामध्ये मनापासून सहकार्य पाहिजे ही माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे. नदी सुधारपण कार्यक्रम आपण हातामध्ये घेतलाय, त्यालाही आपल्याला अधिक वेगवेगळे मतप्रवाह आहेत की बाबा ह्याच्यामुळे जाणारं पाणी थांबतंय का काय, तिथं बॉटलनेक होतोय का काय, त्याचा सातत्याने आम्ही सतत जलसंपदा विभागाशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतोय. अशा खूप काही गोष्टी बाबांनो आपण करतोय. मी पण काही ठिकाणी आता अलीकडे छोटे STP प्लांट, RO प्लांट किंवा कचरा, एका ठिकाणी फार काही त्याला पैसे लागत आहे, एक फॅक्टरी आहे तिथं 32 लाखामध्ये दगड, काच आणि लोखंड एवढं बाजूला काढायचं आणि जो काही कचरा बाकीचा निघेल, मग त्याच्यामध्ये कापड असेल, त्याच्यामध्ये प्लास्टिक असेल, त्याच्यामध्ये काही बाकीचं वाळलेली पानं असतील, इतर सगळ्या प्रकारचा दगड, काच आणि लोखंड सोडून सगळं ते तिथं क्रश केलं जातं आणि त्याच्यानंतर क्रश केल्यानंतर त्यात थोडंसं पाणी टाकून पॅलेट तयार करतात, गोळी पॅलेट, आणि ती गोळी करून नंतर ती बॉयलरला वापरतात. खोटं नाही सांगत कारण सहकारी मित्रांनो, त्याच्यामध्ये 4 ट्रक कचरा तुम्ही तिथं नेऊन टाकला आणि त्या मशीनमध्ये टप्प्याटप्प्याने ते सोडावं लागतं. ती मुलं तिथं काम करणारी करतात ते काम, पण त्याच्यातनं पॅलेट तयार झालं तर 4 ट्रक भरलेल्या असलेल्या तरी त्याच्यातनं फक्त एक पोत ते पॅलेट निघतं. इतकं त्याची व्यवस्थित विल्हेवाट लागते आणि केलं पाहिजे. आता पूर आल्यानंतर ते सगळं जे चोकअप होतं किंवा आपले ड्रेनेज जे चोकअप होतं हे सगळं प्लास्टिक करतंय. मी सारखा CM साहेबांच्या मागे लागलो की आपण प्लास्टिकला बंदी आणू, आपण प्लास्टिक बंद करू. ते केल्याशिवाय गत्यंतर नाही. आम्ही महाबळेश्वरला किंवा काही महत्वाची थंड हवेची ठिकाणं, लोणावळा किंवा आपलं पाचगणी किंवा अशा प्रकारे वेगवेगळ्या माथेरान या ठिकाणी प्लास्टिक बंदी केलेली आहे. परंतु ती करणं गरजेचं आहे. इव्हन मित्रांनो सांगितलं जातं, आता इथं सगळ्या काचेच्या बाटल्या ठेवल्यात बघा. प्लास्टिकच्या बाटल्यातलं पाणी पिणं हे देखील आरोग्याला घातक आहे असं त्या क्षेत्रातले नावाजलेले लोक सांगतात. ते उद्या लगेच पेपरला येईल, अजित पवारांनी प्लास्टिकच्या बाटल्यात पाणी प्यायला विरोध केला आणि ते मग पुन्हा माझ्या मागे लागायचे. पण त्याच्यातनं जे बारीक कण जातात, फार काळ काही महिने त्या बाटल्या पडून राहिल्या, स्टॉक पडून राहिला तर त्याच्यात म्हणे ते कण उतरतात प्लास्टिकचे. आणि त्याच्यामुळे ते शेखर सिंगला चांगलं माहिती झालं ती बाबा आम्हालाही त्यांनी आज काचेच्या बाटल्या दिल्यात प्यायला.
ह्याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या, पण इतके काही जण म्हणतात आपण इतकं प्लास्टिक वापरतोय ते समुद्रात टाकतोय, त्या जिथं समुद्र किनारे आहेत तिथं, त्याच्यामुळं ते विरघळून ते माश्या देखील आपण जे मांसाहारी मासे खातो त्याच्यात माश्यांच्या पण अंगामध्ये ते प्लास्टिकचे कण गेलेले आहेत आणि त्याच्यातनं वेगवेगळे आजार उद्भवतात. तुम्ही म्हणाल आता हे कधी डॉक्टर झाला, पण मला जे मी ऐकतो ते आपलं सांगत असतो, ते खरं आहे तेवढंच मी बोलत असतो. तर ह्या सगळ्या गोष्टीचा नीट बाबांनो विचार करा. आज जे काही चांगलं काम झालं त्याचं मनापासूनचं अभिनंदन. मला आता आटोपतं घ्यावं लागेल, नाहीतर ते काय भाऊसाहेब भोरी तर माझ्या मागच लागेल बघा, कारण ह्याच्यानंतर त्याचा कार्यक्रम आहे. पिंपरी चिंचवड हे औद्योगिक शहर नाहीये, तर एक स्वच्छ म्हणजे औद्योगिक शहर आहेच, कामगार नगरी आहेच, कष्टकऱ्यांची नगरी आहे, पण एक स्वच्छ हरित आणि समृद्ध शहर हे आपल्याला सगळ्यांना हे बनवायचं आहे. आपण एकत्रितपणे काम केलं तर स्वच्छ सर्वेक्षण 2025-26 मध्ये तुम्ही नक्कीच अव्वल स्थान मिळवू शकता. जर आपण सगळ्यांनी साथ दिली तर इंदूर तर पहिलं राहणारच आहे, मी आजच तुम्हाला सांगतो, पण पहिल्या 3 मध्ये तरी शेखर सिंग आपलं आलं पाहिजे, ते 7व्यावरचं 3ऱ्यावर आलं पाहिजे, 2ऱ्यावर आलं पाहिजे. अशा पद्धतीनं आपण सगळेजण काम करू, हा विश्वास आपण बाळगूया आणि आजपासूनच कामाला लागूया. पिंपरी चिंचवड शहराच्या विकासासाठी राज्य सरकार म्हणजे आमचं महायुतीचं सरकार, देवेंद्रजी, एकनाथराव, आम्ही सगळे जी मदत लागेल ते सहकार्य लागेल ते देण्याची आम्हा लोकांची तयारी आहे. अशा प्रकारचा शब्द देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला देतो आणि सर्व पिंपरी चिंचवड वासियांना येणाऱ्या गणेशोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. दादांनी आपल्या नेहमीच्या रोखटोक पण मिश्किल शैलीमध्ये अनेक